मामाच्या गावी आलो आणि ही दोघं जण माझे भाऊ आहेत. तर आज आम्ही क्रिकेट खेळणार आहे इथं. आता यो स्टंप आहे इथं या पाठीमागं आणि इथं ते दगड दिसतोय का तिथं इथं काय ते तेवढाच एरिया आमचा. आणि आज क्रिकेट खेळणार आहे. ह्याचं नाव युगवीर आहे, ह्याचं नाव शिवांश आहे. तर पहिली बॅटिंग आमचं युगवीर करणार आणि हा बॉलिंग करणार आहे. त्याच्यानंतर दुसरी बॅटिंग हा बॅटिंग करणार आहे आणि हा बॉलिंग टाकणार आहे. तर चला खेळूया. इथं आमच्या इथे ना घराच्या साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे जरासं. काय काम चालू आहे घराचं नवीन, त्यामुळे जरासा आवाज येतोय. तर चला खेळ युगवीर. आणि फक्त 3 ओव्हरची मॅच आहे, कळलं काय. आणि तुम्हाला एक रूल आहे दोघांना पण. रूल आहे का काय, जर युगवीरनं तर शिवांशनं दोघांपैकी कोणाला पण बॅटिंग असताना डायरेक्ट जर बॉल ते चेंबर दिसते का इथं, चेंबर तिथं आहे बघा, इथं चेंबर तिथं डायरेक्ट मारला तर आऊट आहे. आणि जर टप्पी पडून गेला तर तिथं 4 असतो त्या पुढे गेल्यावर. आणि जर ते गवत आहे बघा इथं त्या पुढे डायरेक्ट जर गेला तर आऊट आहे, कळलं काय दोघांना पण काय. आणि ते टप्पी पडून गेला तर 4 आहे, कळलं काय. तर 1 मिनिट थांबा. तर चालू. स्टाईल बॉल होता आणि स्टाईल बॉललाच त्यानं 6 मारलेली आहे. तर पुढं चांगलाच खेळेल असं मला वाटतंय. तर युगवीर चांगला खेळ. फक्त 3 ओव्हरची मॅच आहे, चालतंय काय. आणि ऐका, हा जो शिवांश आहे ना आमचा, ह्याला किपरिंगमध्ये का फिल्डिंगमध्ये पहिला रँक मिळाला आहे फिल्डिंगमध्ये. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. काय फिल्डिंग ते कॅचिंग ते चांगला करतोय हा. चालू. आऊट. दुसऱ्या बॉललाच आऊट. मला वाटलेलं पहिला स्टाईल बॉलला जेवढा चांगला खेळला 6 मारली तर दुसऱ्या बॉलला जर चांगला खेळेल. खरं काय उपयोग झाला नाही. खरं हा लगेच चिडतोय काय एवढं काय म्हणलं दुसऱ्यांना आता फर्स्ट बॉल टाकून की नाही आऊट करतोय. आऊट, कारण पहिल्या बॉलला स्टाईल असतोय बॉल. चालू. आऊट आहे, आऊट नाही आऊट नाही, 1 रन आहे. एक रन झाली. आणि आत्ता बघायला गेला तर आमचा शिवांश जिंकलेला आहे, कारण युगवीरनं स्टाईल बॉलला 6 मारलेली आणि त्याच्यानंतर ते आऊट झाला दुसऱ्या बॉलला. आणि ह्यानं पहिल्या बॉलला 6 मारली नाही पहिल्या बॉलला हा आऊट झाला आणि दुसऱ्या बॉलला त्यानं 6 मारली. म्हणजे कुठं गेला त्या पत्रावर गेला, त्या इकडं कुठेतरी काय डायरेक्ट तिथनं खाली पडला. त्यामुळे त्याला 1 रन भेटले. नाही तुला काय, बॉल आहे बॉल. शिवान चांगला खेळला. आत्ता बघायला गेला तर हा जिंकलेलाच आहे. तरी पण आऊट. खरं बघायला गेलं दोघांपैकी आमचा शिवांश जिंकलेला आहे. शिवांश चांगला खेळलास, फक्त तिकडं मारलास चुकी झाली. फक्त तुला 1 रन मिळाला. तेच जर पुढं स्ट्रेट मारला असतं तर तुला 6 झाली असते. अरे लाज वाटायला पाहिजे तुला. 1-2 वर्षांना लहान आहे ती तुझ्यापेक्षा, तरी तुला काय उपयोग आहे तुझा. लडबडत आहे आणि केवढं. आता ऐक, पहिला बॉल स्ट्रायल असतो त्याच्यात तू आऊटच कर काय, आणि दुसऱ्या बॉलला पण आऊटच कर. काय काय तुला काय शिकवलंय, बोल्ड टाकायचा, बोल्ड कळलं का ना. तर पहिला बॉल डॉट बॉल गेला. काय चांगले खेळ. 2-3 वर्षांना लहान आहे तुझ्यापेक्षा, काय का तू. काय ऐक, चांगलंच खेळ. काय लहान आहे तो का, एवढा मोठा असून का तुला खेळता येत नाही. आणि कसं आहे माहिती आहे का ह्याचं, काय ह्यो हरला का नाही ह्याच्या बॉलनं, ह्यो लगेच चिडणार आणि ह्याला असल्या फर्स्ट टाकणार माहिती आहे. ते 2 मिनिटात आऊट व्हायला पाहिजे. ऐक शिवाय, निवांत खेळ आणि आरामात खेळ. चालू. 6 आहे, 6. आता बघायला गेलं असलं तर युगवीर जिंकला. कसं वाटतंय तुला. घर वाटते. कसं गार वाटतंय.
गार वाटते आमच्या युगरला. गरम करू का तुला? 6 आहे 6. मास्तिक मग काय झालं? आउट केले त्यांना 6 बॉल. ऐक, फक्त आणि फक्त तुला धारणा पाहिजे. एकदा पहिल्या बॉलला म्हणजे आऊट झालाच तरी चालतोय, कारण स्ट्राईक बॉल असतोय. आणि दुसऱ्या बॉलला 6 जर मारा 4, आणि तिसऱ्या बॉलला 6 नंतर काय असेल ते मार. कळलं का? म्हणजे कसं तुला बरोबर तू हे होतोय. नेट बॉल पहिला बॉल ट्रायल. फक्त 3 ओव्हरची मॅच आहे आणि 1 टप्पी आउट आहे. काय 1 टप्पी आउट आहे? लक्षात नाही. 6 आहे 6, कारण नाही ना डायरेक्ट इकडे बॉल मारलाय. हे 6 आहे आणि टप्पी पडून गेला असं 4 आहे. हा एक रन आहे, कारण भिडकीला लागलेला नव्हता. कुठं लागलाय मग? इथं लागलाय पोटाला. म्हणजे 1 रन आहे. 1 रन फक्त झाली आहे. 1 रन. चांगला खेळ. 2 रन झालेत ना. 1 रन. मग अशी एक 6 मारलं ना ते काय? हां 7 रन. फोर का तुझं नशीब केवढं चांगलं आहे. अरे त्याचा का नाही म्हणजे त्यानं बॉल मारलास तू. अरे युग्या काय रे, ढिंगीत ना गेला तुझ्या. अरे का पायात ना बॉल जाते तुला धरता आहे बघ. वेल डन शिवांश. आता फक्त आणि फक्त 3 रन आहे आता. ज्या ना किती माहिती आहे काय, 12 रन झाल्यात. कळलं काय? तुझ्यापेक्षा जास्त झाल्यात. काय उपयोग आहे? फर्स्ट टाकू नकोस फक्त. 4 आहे 4. चेमराच्या पलीकडे असं टप्पी पडून गेला त्यामुळे 4 आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. किती करेल तेवढंच कमी आहे. का तुझ्यापेक्षा ना तो काय 3 वर्षानं लहान आहे. किती? 3 वर्षांनी लहान. खरं तरी पण येतोय त्याला खेळता. हा म्हणजे तो 3 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे काय? हा मोठा आहे सॉरी मोठा आहे. 3 वर्षांनी तरी पण येत नाही त्याला. म्हणजे बघ कसला आहे तो. ऐक, एवढं पण कवर घ्यायचं नाही रे. जरासं इथं उभा राहा. या आणि या साईडला. बस चांगला खेळतोयस तू. थांब युगवीर. काय उपयोग नाही तुझा. डेड बॉल जोरात लागला. मी घेतो. डेड. तुला फिल्डिंग येत नाही, क्रिकेट येत नाही, बॉलिंग येत नाही, काय येते तुला? शिवांश 1 नंबर खेळतोयस. फक्त आता अजून एक नाही 20 रन कर फक्त. ओके युगवीर कर बाबा. चांगलं लहान आहे रे त्यापेक्षा. हसते देऊ तुझ्यावर. काय लायकी राहिली सांग तुझी? हां काय लायकी राहिली? चला थांबा. टाका 4. शिवांश 1 नंबर 4 मारलायस. हा जिंकलेलाच आहे. जरी तू ह्याला आउट केलंस का नाही, हा जिंकलेला आहे. आणि ह्याच्यानंतर संपली मॅच. 4. आता टोटल ह्याचे 29 रन झालेले आहेत. आउट. बोल्ड केलेला आहे. चालतंय. या रे दोघं पण इकडं. कॉंग्रॅच्युलेशन्स. टोटल तू 26 रन केलेला आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. फक्त आणि फक्त 8 रन केलेले आहेस. तर आजची मॅच संपलेली आहे. काय तर आता आजचा विनर शिवांश आहे आमचा. म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा पुण्यातून आला आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स अनेकदा. थँक्यू. चालतंय. बाय म्हणा. बाय.